नमस्कार प्रेक्षकांनो, सावी लवर आणि धैर्य लवर यांच्यासाठी आजची खूप मोठी बातमी आहे. ती म्हणजे अशी की सावी आणि धैर्य हे एकत्र वेळ स्पेंड करत आहे आणि ते त्यांची याददाश्त म्हणजे सावीची याददाश्तची परत आलेली असते आणि तिच्यासाठी धैर्याने एक सुंदरसं सरप्राईज ठेवलेलं असतं. छान एक रोमॅन्टिक डेट आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये लगेच साडी वगैरे घालून सावी खूप सुंदर पहिल्यांदा इतके दिवसांतर त्याने पाहिलेली असते. त्यावर सावी लगेच बोलते, धैर्य हे सगळं करण्याची काय आवश्यकता होती बरं? त्यावर धैर्य बोलतो, सावी, आणि असं म्हणून तो पटकन तिला आपल्याकडे खेचतो आणि या सगळ्यामध्ये ते त्याच्या मिठीतच जाते. तितक्यातच कुर्तीचा तोल जातो आणि दोघी जण खाली पडतात. खाली पडल्यावर मात्र त्यांचा दोघांचा रोमांस तर काही संपत नाही, पण मात्र ते हसत मात्र खूप असतात. आणि आता या सगळ्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतंय की सावीच्या कानात धैर्य लगेच बोलतो, सावी, कितीही संकट आली तरीही हा धैर्य मात्र सावीपासून वेगळा होणार नाही म्हणजे नाहीच. आणि इकडे दामिनी आता वेगळं सरप्राईज प्लॅन करत असते. त्यावर ती विचार करत असते, सावी नाईक, तुझा आजचा शेवटचा दिवस आहे. जितकं सरप्राईज प्लॅन करायचं आहे ना तितकं प्लॅन करून घे. उद्यासाठी असं सरप्राईज ठेवलंय ना की आयुष्यभर लक्षात राहील तुझ्या. आता नेमकं दामिनी काय करते नाही आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार, पण तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की कशा प्रकारे सावी आणि धैर्य एकत्र आले. तर आता धैर्यने सांगितल्याप्रमाणे सावीवर ट्रीटमेंट चालू झालेली असते. तिथे आता मेन डॉक्टर बसलेला असतो. तो बोलतो, सावी, एक काम कर, मी तुला काही प्रश्नांची उत्तरं विचारणार आहे, तुला देता आली पाहिजे. तितक्यात तो बोलतो, डोळे बंद कर. आता डोळे बंद करते तितक्यातच तो बोलतो, काय ऐकू येतंय? त्यावर तिला फक्त त्याचा आवाज येत असतो आणि आता त्याने घड्याळ ठेवलेली असते. त्यावर ती बोलते, तुमचा आवाज आणि खरं म्हणजे या घड्याळीचा टिकटिक आवाज. आणि ते शांतपणे घड्याळ चालू असते. त्या पूर्ण खोलीमध्ये शांतता पसरलेली असते. इकडे अवंती आणि नीता हे दोघी विचार करतात, त्या दिवशीचा फोन आपल्याला पहिले शोधला पाहिजे. आणि असं म्हणून त्या फोन शोधण्यासाठी आता नीताच्या रूममध्ये जात असतात. तिथे बघतात तर काय, त्या पर्समध्ये अजिबात फोन नसतो. ते पाहून ती खूप घाबरून जाते. त्यावर लगेच अवंती बोलते, अगं एक काम कर, तू इथे शोध आणि इथे मी बघते, कुठे ना कुठे असेलच बरं. आणि असं म्हणून फोन शोधण्यासाठी ती करत असते. तितक्यातच कुठेच मात्र फोन सापडत नाही. नीता घाबरते आणि बोलते, ताई, मी फोन इथेच ठेवला होता बघा, आता कुठं गेलाय नाही काहीच कळत नाहीये. तिला खूप घाम फुटलेला असतो. त्यावर नीता बोलते, मला कळत नाही मी काय करावं आता. त्यावर अवंती बोलते, हे सगळं आईने तर नसेल ना केलं, आणि जर त्या तुझ्या रूममध्ये येऊ शकतात तर मग त्या सावीच्या रूममध्ये सुद्धा जाऊ शकतात. आपल्याला पहिले तिकडे जाऊन बघावं लागत. आता त्या दोघीजणी म्हणत असतात की त्यांना आपल्यावर संशय आलेला असेल आणि म्हणून त्यांनी हे सगळं केलं असेल. आणि कंटिन्यू याची बडबड त्यांची चालूच असते. आता त्या इकडे सावीच्या रूमकडे निघालेले असतात. दामिनी ही मात्र घरीच असते आणि तिला सगळं काही माहिती असतं, कारण तिने यावेळी सगळं प्लॅनिंग व्यवस्थित केलेलं असतं. कुठेच कुणीच पकडणार नाही आणि या सगळ्यामध्ये आपलाच प्लॅन मात्र फेल होणार नाही याची तिने पूर्ण खात्री घेतलेली असते. तर इकडे आता सावीला डॉक्टर प्रश्न विचारतात, सावी, तुझं पूर्ण नाव काय आहे? त्यावर ती बोलते, सावी. पुढचं मला आठवत नाही, तिने साफ म्हटलं, कारण तिला खरंच आठवत नसते आणि तिला ते नाटकसुद्धा करावं लागत असतं. इकडे ते बोलतात, बरं, तुझ्या बाबांचं नाव, तुझ्या आईचं नाव तुला काही आठवते का? त्यावरती नाहीच म्हणत असते. तितक्यात ते बोलतात, तुझं आवडतं फळ काय आहे? त्यावर ते लगेच बोलतात, ती लगेच बोलते की माझं आवडतं फळ आंबा आहे. त्यावर ते बोलतात, म्हणजे धैर्यकडे इशाराने बघतात की बरोबर आहे का? त्यावर तो बोलतो, होय की बरोबर आहे. तितक्यात ते बोलतात की मला सांग, तुझं आवडतं फूल कोणतं? त्यावर ती सांगते की मोगरा आवडतो मला. तितक्यात धैर्य बोलतो की हे सुद्धा बरोबर आहे. त्यावर आता या सगळ्यामध्ये ते लगेच बोलतात, तुझ्या आईचं नाव तुला अजूनही नाही का गं आठवते? त्यावर लगेच तिथे ती बोलते, अनुराधा. आता असं म्हटल्यानंतर धैर्यला एकदम नवल वाटतं. त्यावर डॉक्टर बोलतात, अरे वा, फार छान, तुला आठवतंय सावी. त्यावर ती लगेच आता धैर्यला बोलते, फ्रेंड, हे सगळं काय चाललंय? त्यावर लगेच डॉक्टर बोलतात, हे बघ बाळा, माझ्या प्रश्नांची उत्तरं दे, बाकी काही विचार करू नकोस. त्यावर डॉक्टर बोलतात, बरं मला एक सांग, तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? सगळ्यात जास्त वेळ कोणासोबत घालवायला आवडतं? त्यावर ती बोलते, फ्रेंडसोबत. तितक्यात ते परत बोलतात, तुझ्या बाबांचं नाव आठवते का तुला अजून तरी? त्यावर ती नाहीच म्हणते. तितक्यात लगेच डॉक्टर बोलतात, मिस्टर धैर्य मुजुमदार, तुम्हाला एक गोष्ट तुम्ही नोटीस केली आहे का? तिच्या आईचं नाव तिला आठवलं, तिच्या बाबांचं मात्र नाव अजूनही आठवलेलं नाही. बाबांचं नाव विचारलं की नाही तिच्या चेहऱ्यावर घाम फुटतोय. म्हणजेच असं काहीतरी आहे जे तिच्या बाबांपासून ती लपवते किंवा बाबांना भेटल्यानंतर तिला आठवत नाहीये. तुमची जर परवानगी असेल तर समोर मी जाऊ शकतो का? त्यावर आता ते बोलतात, म्हणजे धैर्य बोलतो की चालेल डॉक्टर. त्यावर लगेचच तिथे डॉक्टर बोलतात, सावी, तुझ्या बाबांचं नाव आठवण्याचा प्रयत्न कर. तू त्यांना काय हाक देत होती, हाक म्हणून काय आवाज देत होती? त्यावर ती पप्पा बोलते. त्यावर धैर्यला एकदम चांगलं वाटतं, जीवात जीव आल्यासारखं वाटतो. त्यावर पुढचा प्रश्न तिथे ते बोलतात, बरं मला एक सांग, तुझी शेवटची भेट तुझ्या वडिलांसोबत कधी झालेली होती? आणि पप्पाचं नाव आठवण्याचा प्रयत्न कर सावी.
त्यावरती आता पुन्हा आठवत असते. तिला आठवतं ते म्हणजे दामिनीने कशा प्रकारे त्यांच्या वडिलांचा जीव घेतला आहे. आणि मधुसूदन ती म्हणणार असते तितक्यात ती बोलते पप्पा पप्पा, आणि असं म्हणून तिला पूर्ण घाम आलेला असतो. त्यावर आता तिची अवस्था खूप वाईट होत असते. ते पाहून धैर्य बोलतो, डॉक्टर हे सगळं काय चाललंय, प्लीज आताच्या आता थांबा तुम्ही हे. त्यावर ते लगेच बोलतात, तसं नाही करू शकत आम्ही, असं मधातून थांबवणं चुकीचं आहे, कारण तिच्या मनावर खूप परिणाम होऊ शकतो आणि हे असं ब्लॉकेट होणं बरोबर आहे, पण तुम्ही एवढं काळजी करू नका, तिला काही एक होणार नाही, तिच्या जीवाला अजिबात धोका नाही आहे, कारण तिला आठवतंय आणि हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यावरती आता घाबरून उठते आणि लगेच बोलते पप्पा. तितक्यातच या सगळ्यामध्ये लगेच ती आता घराला मिठी मारते आणि बोलते पप्पांना मारले, माझ्या पप्पांना मारले. ती कंटिन्यू हेच रडत असते. इकडे आता लगेच डॉक्टर बोलतात, हे सगळं तर मला माहितीच होतं, हे काहीतरी असेल आणि याचाच धक्का त्यांना लागलाय. तर या सगळ्यामध्ये लगेच धैर्य विचार करत बोलतो, पण हे नेमकं सगळं कसं झालं असेल. तितक्यात सावी बेशुद्ध होते. त्यावर धैर्य घाबरतो आणि बोलतो, डॉक्टर आता नेमकं काय करायचं, ती आता बेशुद्ध झाली आहे. त्यावर डॉक्टर बोलतात, हे बघा ही सगळी नॉर्मल कारण आहे, तुम्ही या सगळ्यांचा विचार करू नका आणि जरा शांत व्हा. आणि तसंही तुम्ही थोडा वेळ हिला सोडून द्या आणि तुम्ही बाहेर थांबू शकता, काही आहे ना, आम्हाला अजून तिची थोडी ट्रीटमेंट घ्यावी लागेल. आता या सगळ्यामध्ये तो बोलतो, सावी प्लीज शांत हो बाळा. त्यावर ते बोलतात, म्हणजे डॉक्टर बोलतात, तुम्ही जर असे शांत झाले तर कसं होईल, आणि असं म्हणून तिथे धैर्याला जायला लावतात. इकडे आता सावी उठते, धैर्य असं म्हणते. तितक्या त्याच्या कानावर खूप दिवसानंतर धैर्य म्हटलेलं ती पटकन आपल्याला म्हणजे जाणवते आणि तो पटकन तिला मिठी मारतो आणि बोलतो, धैर्य तू धैर्य म्हटलंस ना, बरोबर की नाही. त्यावर सावी बोलते, होय धैर्य. तिच्या चेहऱ्यावरही स्माईल असते आणि ती लगेच धैर्याला बोलते, धैर्य मला सगळं आठवतंय. आता असं म्हटल्यानंतर डॉक्टर खुश होतात आणि इकडे धैर्याला सावी लगेच मिठी मारते. इकडे नीता आणि अवंतीला कळतं की सावीच्या रूममध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. तितक्यात ते लगेच दोघी बोलतात, हे सगळं नेमकं काय झालं ना, काहीच कळत नाहीये, पण मला असं वाटतं की नेमकंच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि सगळं आपल्यापासून आई लपवत आहेत. त्यावर लगेच ती आईचं विचारत असते. दामिनी तितके त्याने बोलते, काय झालंय गं, काही प्रॉब्लेम आहे का, मी काही मदत करू का. आता त्या दोघींचे चांगलेच घाबरते. नेमकं काय करावं ना हेच कळत नसतं. सावी आता या सगळ्यामध्ये तिथे नसते. हे पाहून त्या दोघींना काय करावं हे कळत नसतं. तर दामिनीच्या चेहऱ्यावर एकदम क्रूर हसू असतो. इकडे सावी जी असते ना, ती धैर्याला बोलते, धैर्य तुमची सावी परत आली आहे. त्यावर धैर्य बोलतो, सावी मी तुझी किती दिवसापासून वाट पाहत होतो, तुला नाही माहीत गं, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि तू एक क्षण जरी दूर झालीस ना तरी माझा जीवाचा कालवा होत होता. आणि तू जेव्हा तुझी पूर्ण मेमरी लॉस झाली होती ना, तेव्हा तर माझ्या जीवाचा खूप हाल होत होते आणि मी खरंच राहू शकत नाही. सावी तू मला यापुढे कधीच सोडून जाऊ नकोस. तो कंटिन्यू तिच्यासाठी काही ना काही बोलत असतो. आता या सगळ्यामध्ये सावी जी असते ना ती बोलते, हो हो धैर्य मी परत आली, आता अजिबात काळजी करू नका, ही सावी कुठेच जाणार नाही. त्यावर धैर्य लगेच बोलतो, ते सगळं ठीक आहे. त्यावर डॉक्टर बोलतात, चला मिस्टर धैर्य आणि सावी मॅडम आपल्याला जेवायला जायचं आहे की तुमचं प्रेमानेच पोट भरलंय. त्यावर ते बोलतात, तुम्ही काळजी करू नका डॉक्टर, तुम्ही जेवायला पुढे व्हा, आम्ही आजचा दिवस सेलिब्रेट करणार आहे आणि मी सगळ्या जगाला ओरडून सांगणार आहे की माझी सावी परत आली. आणि तो तिथे सुद्धा तसं करतो, सगळ्या दवाखान्यामध्ये ओरडत असतो आणि माझी सावी परत आली असं वगैरे म्हणत असतो. त्यावर सावी बोलते, तरी काय करते तुम्ही, थांबा जरा, सगळ्यांनी ऐकलंय. त्यावर लगेच तो बोलतो, तेच तर मला हवे. आणि आता हा बाकी तेच सांगतो, तुम्हाला काय वाटतं दामिनीचा प्लॅन हा फसणार की सावीचा प्लॅन दामिनीला फसवणार, तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटला कळवा आणि व्हिडिओ पुढच्या बघा. तोपर्यंत शुभरात्री.